पारटकर आहे. माझ्या गुरुकुलचं नाव श्री गजानन महाराज निवासी गुरुकुल. मी आज पोवाडा म्हणणार आहे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाव होती. महाराजांची कीर्ती बेभाव, भल्या भल्या न फुटला घामा. याला कोण घालली असना, याला कोण घालली असना. दरबारी पुस्ती बेगमा, बडी बेगम म्हणजे अलियादी शहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला ग पगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचा अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिथं जागत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, खान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिरडून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोड दळ पाय दळ, त्याचं घोड दळ पाय दळ. फौज फाटालाही बखळ, फौज फाटालाही बखळ. अंगी 10 हत्तीचं बळ, अंगी 10 हत्तीचं बळ. पाहणारा कापे चळचळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला शिडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देऊळ ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठं भर, राजाची सेना मुठं भर. खानाला कसं थोपणार, खानाला कसं थोपणार. काय लढवा वाहुणार, काय लढवा वाहुणार. चिंतेत पंत सरदार, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपल्याला टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसासाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जा. काय म्हणत रायबा, माझा मला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव असणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळांचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा. गणी माला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची आजी, करील काय कल्पना युक्तीची आजी. जी जी राजे जीवा महाराज या जीवा. काय म्हणताय खान. महाराज खानात तर खात्री पडली की आपण घाबरलात. छात आम्हाला हेच हवं होतं. महाराजांच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडून निरोप धाडाव बरोबर की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, म्हणून दुपारची वेळ ठेवला. जी खानाच्या भेटीसाठी, खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारिला. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामी आण्याला, नक्षीदार शामी आण्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती माला, शिवबाच्या संगती माला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. हा हा हा. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोकून नजर गहिरी, जिरह जिरह जी 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 जिरह जिरह जी जी जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खाने दाभिमान मान्याला, खाने दाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार तुका गेला. खान एडबडला. इतक्यात महाराजांना पोटामंदी पिसवा ढकलला, पोटामंदी पिसवा ढकलला. वाघनकांचा मारा केला, वाघनकांचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा फाडलं पोटाला. हे तडा गेला खानाचा कोत्या बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी जी.